खरंच नशिबान असते ते लोक ज्यांना आजीचं प्रेम भेटतं ना. आजीचं प्रेम असं असतं, तुम्ही किती जरी मोठे झाले किती जरी पैसे कमावले ना तरी तुम्ही आजी करता कायमच लहान असतात. आणि लहानपण सगळ्यांचं सारखंच नसतं. ते म्हणतात ना, परिस्थिती सर्व काही शिकवते. खरंच भावांनो, गरिबी लय वाईट असती. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. या वड्या कशाच्या आहेत आणि तुम्ही कधी खाल्ल्यात का तेवढं मला कमेंट मध्ये सांगा कशाला आल्यात. आता माझ्यापेक्षा खरं तर माझी बॅग नशिबाने, कारण की ती दर महिन्याला हिंडायला जाते राव. कधी उज्जैन कधी पंढरपूर आणि आज परत उज्जैनला चालली होती. आता डायरेक्ट डबा उचलला ना आजीच्या घरी आलतो. आजीला डबा दिला कावळ्या दुधाचा आणि तेवढ्यात आजीने मला देवाचा गण लावला. ते म्हणतात ना भाई, आजीचं प्रेम नशिबान लोकांनाच भेटत. नंतर आजीने वट्टीतून 20-20 रुपयाच्या नोटा काढल्या माझ्या हातात दिल्या. आता खरं तर हे 40 रुपये होते, पण यांची बरोबर 40 लाख सुद्धा होऊ शकत नाही, कारण की हे प्रेम नशिबातच असतं नाही का. आत्याच्या घरी आलो ना, आता आत्याच्या घराचे कॉलम भरायचं काम चालू आहे. चिक्या काय कॉलेजला गेला नव्हता. आज चिक्याला म्हणलं, भाऊ घे डिप्पू वाजनात, आज तू ही कशी फाडायची ना, ते माझ्या हातात ये, तू भेऊच नको. मस्तपैकी चिक्याला डिप्पू घ्यायला लावला आणि मस्तपैकी डायरेक्ट मनालीचे बुट्ट घातले. चिक्याला म्हणलं, वय चालू आता तो विषय पंपत करून टाकतो. चिक्याची अशी फाडून टाकली ना भाई, चिक्या कधी 2 बोट कधी डायरेक्ट 1 बोट करीत होता. इकडून मामाचे पोरं 2 बोट करीत होते. खाली आलो ना, कार्यकर्ता गोट्या खेळत होता. याला म्हणलं, दाव बरं एकदा गोट्या पाहून दे. गोट्यातलं नेम होता मला, थांबा इकडल्या हातात कॅमेरा धरून दे. लहानपणी गोट्या खेळायचो आणि मोठं झालेलो कळाला आपल्या जिंदगीच्याच पक्क्या गोट्या लागल्यात राव. आता खरं सांगायचं म्हणजे आपलं लहानपण लय भारी गेलेलं आहे. परिस्थिती सगळं काही शिकवते राव. आपण तर लहानपणी कधी एवढं काम नाही केलं ना, आता करतो म्हणून काय झालं, यांच्या कामापुढे आपलं काम लय थोडे. परिस्थिती सगळं शिकवते भावा. आमच्या चिक्याची कॉलम भरून फाटून हातात आली पार, तरी पण काय आता घरचं काम असल्यामुळे त्याला तोंडून धावता येत नव्हतं. त्याच्यामुळे खोललेल्या कॉलमला हातोडीने टाचे मारायला लागला होता. मग त्याला मी नंतर हळूच म्हणलं, भाऊ आता फाटल, पण लग्न झालं तुला तो बायकोला बांगला पाहून दोघांना अभिमान वाटेल. त्याच्यामुळे आता तू काय थोडा त्रास घे, म्हणजे पुढे काय अडचण येणार नाही, कारण की बांगला तसा आहे ना भाऊ. डायरेक्ट घरी आलो, आवरून बिरून घेतला, आंघोळ बिंगोळ केली, वाजनात घरी आलं भाई. विषय टॉपचा करून टाकायचा, नुसतं वाजनात हिंडायचं. दिलो की धडकन काढली बंटी शर्ट आणि मी निघलो होतो जेऊरला. आता आम्ही दोघं गप्पा आणतोय, म्हणजे आम्ही काय हरिपाठ नाही म्हणत, आम्ही एकमेकाला शेद देत होतो. कारण की बंटी शर्ट मला हळूच म्हणला मागून. आम्ही आगडगावला जाऊन आलोय. म्हणलं बरं झालं तुम्ही शेळ्या निवडून घेतल्या मला सोडून दिलं. आता आमच्या टोळीचा विषय असा आहे, जसा अंधार पडा गाड्याच्या लाईटी चालू होत्या तसा आम्हाला दिवस उजाडतो आणि आम्ही अशी हिंडत होत ना, लोक आम्हाला म्हणते चोऱ्या बिऱ्या करतात काय.